अरे भाई, खूप दिवसांनी सगळे एकत्र आलोय. काय सुरेश? हा ना भाई. हा नरेश अमेरिकेला गेल्यापासून काय आपल्याला भेटणंच झालं नाही. अरे भावांनो, आज आलोय ना. फुल धमाल करूया आपण. मी एक सरप्राईज आणलंय तुमच्यासाठी. आयला हा अमेरिकेला जाऊन भलताच सुधारलाय. सरप्राईज? अरे असं काय सरप्राईज आहे? ही बघा, अमेरिकेवरून तुमच्यासाठी आणलेला सरप्राईज. 18 वर्ष जुनी विस्की आहे, एकदम क्लासिक. अरे कडक भावा, तूच छावा, बाकी खातात गायछाप मावा. आज फुल माहोल बनवू मग आपण. इव्हिनिंग टू मॉर्निंग, फुल मजा, फुल आयडोस घालूया. पण आपला परम मित्र डॉक्टर शंटू कुठे आहे? अरे तो बायकोसोबत तिच्या माहेरी गेलाय आजच. तो आता येईल असं काय वाटत नाही. काय बोलतो? अरे पण तो असायला पाहिजे होता यार, जाम मजा आली असती. त्याची खेचायला एक वेगळीच मजा येते. अरे असं कसं येत नाही तेच बघतो ना मी. अरे तो येईल नक्कीच. थांब, त्याला कॉल करतो. हॅलो हॅलो नर्या, अरे बाबा बोल ना. अरे टरमाळ्या, तुला काय वाटतं की नाही, मी आज एवढ्या दिवसानंतर आलोय. ते काय नाही, आज आपला बसायचा प्लॅन आहे आणि तू यायचंच आहेस. अरे अरे आधी तरी सांगायचं ना, मी यार बायकोच्या माहेरी आलोय आणि बरेच दिवस त्यांना भेटलो नव्हतो. सासू सासरी कसे आहेत जरा विचारपूस करतो, 1-2 दिवस त्यांच्यासोबत राहतो आणि नंतर येतो. सध्या तुम्ही करा एन्जॉय. सॉरी, बेटर लक नेक्स्ट टाइम. घे, झालं तुझ्या मनासारखं. नाही जात बाबा मी कुठे. 2 दिवस इथे राहिल्याशिवाय मी कुठे जात नाही. अरे गाईज, हा खरोखर येत नाही आहे. बायकोच्या माहेरी गेलाय म्हणून येत नाही आणि आपल्याला बोलते तुम्ही करा एन्जॉय. अरे काय यार, असायला पाहिजे होता ना. हा ना भाई, तो नसेल तर मजा नाही येणार. असा कसा नाही येणार, परत ट्राय कर त्याला. हा करतो. अरे तिच्या मारी परत फोन आला. थांब हा 2 मिनिटं, बघतो कोणाचा आहे. अरे शंटू, तू बायकोच्या घरी गेलायस तर जा. इथे मी अमेरिकेवरून 18 वर्ष जुनी क्लासिक विस्की आणलेली आहे. त्याच्यासाठी तुला बोलवत होतो, पण तुला नसेल यायचं तर जाऊ दे, मरू दे. आम्ही तिघच आता मजा करतो, तू बस बोंबलत. अरे काय काम करतेस का? जरा मला पाणी घेऊन ये ना. बरं आणते, थांबा 5 मिनिटं. साल्या, एवढा मोठा सरप्राईज माझ्यापासून लपून ठेवलास? हे बघा, मी येईपर्यंत त्या विस्कीला हात आणि तोंड काहीच लावायचं नाही. जर चुकून लावला तर मग बघतोच तुम्हाला. आता आलास ना लाईनवर. अगं ऐकलंस का? लवकर इकडे ये, लवकर. काय झालं आरडाओरडा करायला? येते. आणि हो, फोन कोणाचा होता? बाहेर उन्हाळ्याच्या घराला जाणार असाल तर मुळीच जायचं नाही आज. अगं तसं नाही, पण मला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल अर्जंट. का? कशाला? आज सुट्टी घेतली ना तुम्ही? हॉस्पिटलमध्ये काही दुसरे डॉक्टर नाही का? कुठे जायचं नाही अजिबात. अगं हे खूप इम्पॉर्टंट आहे गं. ती फक्त 18 वर्षाची आहे. माझे 3 असिस्टंट आधीच पोहोचलेत. मी गेलो नाही तर उरणार नाही अजिबात. म्हणजे वाचू शकणार नाही ती. मला जायला हवं.